नमस्कार मित्रांनो, तुम्ही कसे आहात? तुम्ही एकदम आनंदीच असाल अशी मी आशा करतो आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करतो. आजचा विषय जो आहे तो आहे हातापायाला खाज सुटणे. सुटल्यावरती काय करायचं बाबा, त्याच्यावरती उपाय काय? तर त्याच्यावरती उपाय असा रामबाण उपाय आहे. हे बघा, ही जी ट्यूब आहे ना, ही ट्यूब आपण लावली ना तर 100% आपण त्या आजारापासून मुक्त होऊ. अं, मला पण ह्याच गजकरण झालेलं होतं. मला एकदम असं 5-6 वर्षापासून गजकरण झालेलं होतं. तर ह्याच टोपाने माझं गजकरण पूर्णपणे बरं झालेलं आहे. आता सांगायचं तात्पर्य असं की गजकरण विषय हा लय खूपच मजेदार विषय आणि त्रासदायक बी आहे हा विषय. आणि मी ही बाटली वापरल्यामुळे माझं गजकरण नाहीचं झालं. तर काय झालं, एक दिवशी काय झालं, मी गावाकडे गेलो. गावाकडे गेल्यावर मग मुक्कामीच गावाकडे गेलो होतो. तर लवकरच गेलो होतो, मी दुपारीच गावाकडे गेलो होतो. तर तिथं सगळी माणसं, ही सगळी महिला मंडळ ही बरीच होती तिथं बसलेली. आणि मी तिथं उभा राहिल्यावर त्यांना बोलत उभा राहिलो मी सगळ्यांना. उभा त्यांनी बी विचारलं कधी आला काय असं विचारायचे. मग इकडल्या तिकडल्या गप्पा चालू झाल्या, मी उभाच होतो. आणि मला मग गजकरणामुळं मला आली की खाज आल्यावर मग काय, महिला मंडळात सगळं माणसं ही तिथं होती. सगळ्यातच माझा लागला की माझा सपाटा खांजवायचा. आणि मी बोलतोय हे करतोय, ती महिला सगळ्या माणसं सगळी मला हसत येतात. आईला मी म्हणतोय हे हसत येत का मनगडे. आणि त्यांचा हसायचा जोर वाढला आणि माझा भी इथं खांजवायचा सपाटा वाढला. चालू आहे माझा सपाटा खांजवायला खरा 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 खरा. आणि मी बी त्यांना हसू लागायचो. ती हसायची मी बी हसायचो. मग तर जास्तच हसा व्हायचा. माझ्या नंतर लक्षात आलं की आईला हे आपल्याला तर हसत नाहीत ना. मग खाली लक्ष गेलं माझं लक्ष गेलं, माझ्या चटकीने ध्यानात आलं. आणि काय राव, इतकी लाज वाटली ना मला, काय सांगा. तू एक दिवस मी घराच्या बाहेरच निघलो नाही, काय सांगायचं, असली कथा झाली. तर खरंच हे औषध चांगलंय. तुम्ही हे औषध वापरा आणि कुठं पण हे मेडिकलमध्ये उपलब्ध आहे. मला पण असंच 5-6 वर्षापासून हा आजार होता. आणि आमचा एक मित्र आहे संदीप भाऊ ओहळ म्हणून, तर त्यांनी ह्या औषधाची मला माहिती दिली. मला वाटायचं एवढं औषध मी लावितोय, ही काय, हे टोबानी कसं काय राहणार आहे. लय मलम लावली, लय औषध लावली. मी दवाखान्यात बी गेलो. दवाखान्यात गेलं काय व्हायचं, डॉक्टर कडे गेलं की डॉक्टर काय करायचे, इंजेक्शन द्यायचं आणि गोळ्या औषधं द्यायची 8 दिवसाचे. मग औषध गोळ्या इंजेक्शन जवळ त्याची पावर आहे तर पूर्ण राहायचं, ही खाज पूर्ण राहायची. आणि कशाचं काय, एकदा औषधाची पावर उतारली की झालंच आणि खांजवाय चालू. असं करून करून मी लय परेशानी झालो होतो. आणि मला तर असं वाटायचं की आपल्याला काय खरं नाही. आता ही जे आजार आहे खांजवायचा गजकरणाचा, हे आपल्याला ही आयुष्यभरच जाणार आहे. आपल्याला हे आजार ही काय आपला पिछा सोडित नाही. पण खरोखरच ते संदीप भाऊ आले, देव माणूसच माझ्यासाठी म्हणावं लागेल. ते आले, त्यांनी या औषधाचं माहिती मला सांगितली आणि मी हे औषधचा वापर केला आणि माझं पूर्णपणे गजकरण नाहीसं झालं. तर हे औषध कसं लावायचं काय, मी त्याची तुम्हाला पद्धत सांगतो. हे काय करायचं, आपण मेडिकल मधनं औषध घेऊन आलो ना, समजा गजकरण जे तर असेल, जो संध्याकाळी झोपण्याच्या वेळी जिथं गजकरण असेल किंवा डाग असेल, नाईट असेल, की तिथं हे औषध लावायचं. जर तुमचं पूर्णच अंग जर खांजवत असेल, हातपाय हे सगळंच, तर काय करायचं, आपली एक स्पेशल खोली अशी बंद करायची. बंद केलं की एका बंद खोलीमध्ये पूर्ण आपले कपडे बिपडे काढायची आणि पूर्ण असं अंगाला पूर्ण लावायचं हे औषध आणि झोपायचं तसंच घर लावून. नंतर मग असं 2-3 दिवस जर असं केलं ना, तर ह्या औषधाचं नक्कीच ह्या औषधाने तुमचा पूर्णपणे आजार पूर्ण बरा होईल.
तर हा तुम्ही व्हिडिओ बघत राहा आणि हे जे पूर्ण मी या औषधाचा फोटो पाठवतो, आपल्या स्क्रीनवर दाखवतो मी औषधाचा फोटो. तर अशी गंमत आहे घसकरणाची. हे बघा आता हीच बाटली बघा औषधाची, आणि हे तुम्ही टिपून घ्या. ह्याच्या पेन वही घ्या आणि ह्याच्यावरलं नाव वगैरे काय आहे ते टिपून घ्या. ह्याच्यावरलं नाव बघा, लोली वर्डन हे असं औषधाचं नाव आहे. काय नाही, नाहीतर काय करा, हे स्क्रीनशॉट काढून घ्या आणि असंच मोबाईल घेऊन मेडिकलमध्ये जावा आणि त्यांना हे औषध द्या म्हणायचं. काय नाही, औषधाचं गचकरण जर असेल ना तर 2च दिवसात हे औषधाने गचकरण राहतं. मी तर फक्त 2च वेळा हे औषध लावलंय आणि माझं पूर्णपणे असं खाज पूर्णपणे बंद झाले ही खाज. तर बघा, तुम्हाला पण आवडेल हे औषध लावल्यावर. तुम्हाला आराम पडल्यावर नक्कीच तुम्हाला ह्या औषधाने आराम पडेल. जर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. माझ्या जीवनामधले जे बी अनुभव आहे माझा, कसं कसं झालं काय वगैरे, ती अनुभव वरनं मी तुम्हाला व्हिडिओ काढत राहील आणि अशीच नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोचवित राहील. तर सबस्क्राईब करा, कारण सबस्क्राईब केल्यानंतर व्हिडिओ टाकला की लगेच तुमच्या मोबाईलवरती माझा व्हिडिओ येईल आणि तुम्ही ते सगळ्यात आधी तुम्ही बघताल. तर हे औषध लावून झालं ना मित्रांनो, हे तुम्ही वापरलं, 2-4 दिवस वापरून बघा आणि नंतर मला कॉमेंटमध्ये सांगा की ह्याकडे बाबा तुम्ही सांगितलेलं औषध खूपच गुणकारी आहे आणि ह्याने माझा आजार बरा झाला, असं मला कॉमेंटमध्ये सांगा. किंवा आजार तो नाही जरी बरा झाला तरी पण मला कॉमेंटमध्ये सांगा की बाबा तुम्ही औषध सांगितलं होतं पण त्याचा काय एवढा इफेक्ट पडला नाही, मला काय फरक पडला नाही, असं तुम्ही कॉमेंटमध्ये सांगा. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो आजचा व्हिडिओ, तुम्ही कॉमेंटमध्ये सांगा मला. तर आजचा एवढाच व्हिडिओ आहे. नंतर आपण दुसरा व्हिडिओ घेऊन येणार आहेत. तर आता माऊलींचे समाधी सोहळा आता थोड्या दिवसावर आलेला आहे. आळंदीचं आपण पूर्ण आळंदीमधलं पूर्ण असं वारकऱ्यांचं भजन कीर्तन हे सगळं आपण आपल्या मोबाईलवरती आपल्या चॅनलवरती दाखवणार आहेत. तर चला, तर मग आजचा व्हिडिओ आपण समाप्त करूया आणि नंतर उद्या दुसरा व्हिडिओ आणखीन तुमच्यापर्यंत